2017 सालापासून मल्लखांब दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्ही सगळेजण साजरा करतो. यावर्षी त्याचं 10वं वर्ष आहे आणि आज आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन भीमानगर एज्युकेशन सोसायटी बोरिवली वेस्ट शांती आश्रम डेपोच्या समोर या शाळेमध्ये मराठी कलाकार, ते सिने कलाकार असतील, मालिका कलाकार असतील, नाट्य कलावंत असतील, ह्या सगळ्या कलाकारांना तिथे एकत्रित करतो आहोत आणि त्या सगळ्यांची एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. मल्लखांब हा जास्तीत जास्त लोकांनी जोपासावा. बालपणापासून खेळाडू म्हणजे मुलांनी जर तो जोपासला, अंगी जोपासला, तर त्याच्या रूपांतर हे व्यायाम प्रकारानंतर खेळाडू म्हणून एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूपर्यंत होऊ शकतं. आणि मल्लखांब हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. आम्ही असं अगदी म्हणतो की डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देणारा हा एक अस्सल भारतीय आपला मराठी खेळ आहे. ते होतात पण आणि नोकरी हा जो एक फॅक्टर येतो की त्यांनी तो खेळ परस्यू का करावा पुढे. आज एखादा क्रिकेटर आहे, तो क्रिकेट खेळून त्याचं लाईफ जगू शकतो, तो त्याचं परस्यू करू शकतो लाईफ. तसंच इतरही बरेचसे खेळ आहेत की त्यातले खेळाडू हे ते खेळाडू म्हणून त्यांचं पुढचं जतन म्हणजे जे काही जडणघडण असते ते करू शकतात आयुष्याची. पण मल्लखांब पटू हा त्या नोकरी किंवा ह्या सुविधांपासून वंचित असल्यामुळे त्यांना त्या फॅसिलिटीज मिळत नाही. त्याच्यामध्ये आमची दुसरी अशी एक मागणी होती की आता सध्या म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये जिल्हानिहाय जिल्हा क्रीडा केंद्र उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. पण त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे क्रीडा केंद्र त्यांनी उभे केले, शासकीय क्रीडा केंद्र, जसं आपल्याकडे धारावीला आहे मुंबईत, सो तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मल्लखांब हा कंपल्सरी करावा. आज तालुका क्रीडा संकुल केले आहेत, जिल्हा क्रीडा संकुल केले आहेत, पण तिथे प्रत्येक ठिकाणी मल्लखांब हा कंपल्सरी नाही त्यांनी केलेला आहे की हे खेळ तुम्ही म्हणजे मल्लखांब हा एक आपला आम्ही खेळतो म्हणून. पण आमच्या मल्लखांब खेळाबरोबरच अशी एक इच्छा की महाराष्ट्रात उदयास आलेले जे काही आपल्या मराठी मातीतले आपले खेळ आहेत, त्या जर सगळ्या खेळांना जर प्राधान्य दिलं, त्या खेळांना जर जोपासलं, तर त्यातले सगळे खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप चांगली कामगिरी करतात. म्हणजे उदाहरण दाखल केलं तर लंगडी आहे, आट्यापाट्या आहे, त्याच्यानंतर विटी दांडू आहे, इव्हन आपले सगळे कॅरम हा देखील महाराष्ट्रात उदयास आलेला खेळ आहे. असे बरेचसे खेळ मल्लखांब सारखे आहेत जे काही प्रकारे आपण म्हणू की थोडंसं दुर्लक्षित राहिलं आहे. त्याला कारणं बरीच आहेत. एक शासकीय पातळीवरची देखील कारणं आहेत, तशी संघटनात्मक पातळीवरची देखील कारणं आहेत. सो ह्या कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचं सुवर्णमध्य साधून ह्या खेळाचा विकास व्हावा आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल व्हावा, ज्यातून मल्लखांब खेळाडू हे कायमस्वरूपी घडत राहतील. ह्या अनुषंगाने आमची ही एक मुवमेंट चालू आहे. आणि त्याचाच एक भाग की आज कलाकार हे TV चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशभरामध्ये विविध ठिकाणी पोहोचलेले आहेत. सो हेच सगळे नामवंत कलाकार जे मराठी सिरियल्स असतील, मराठी सिनेमा असेल, चित्रपट, नाटक, ह्या सगळ्या क्षेत्रात काम करतात आहेत. आज हे सगळे कलाकार आज आपल्या ह्या वर्कशॉपला येणार आहेत 15 तारखेला. आणि त्यातून ते सगळ्यांना एक अपील करणार आहेत मेसेजेस की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मुलांना पहिले आपण देतो, सगळ्यात पहिलं क्रिकेटची बॅट आणून देतो लहान मुलांना आपल्या घरामध्ये. तर क्रिकेटची बॅट तुम्ही जरूर द्या, पण एकदा मुलगा एक 4 वर्षाचा 4.5 वर्षाचा झाला तर त्याला मातीतला खेळ, मैदानी खेळ खेळायला पाठवा घरामध्ये. किंवा असे त्याला बैठे खेळ खेळण्यापेक्षा किंवा मोबाईल देण्यापेक्षा, कम्प्युटर देण्यापेक्षा एखादा मैदानी व्यायाम प्रकार, ज्याला मल्लखांबासारखा व्यायाम प्रकार जर त्या मुलाला दिला तर त्याचा सर्वांगीण विकास याच्यात होऊ शकतो. ही आमची त्याच्या मागे भावना आहे. आणि मी 6वीत असल्यापासून मल्लखांब करते. आमच्या वेळी मल्लखांब ही गोष्ट एक्सप्लेन करणं इतकं कठीण होतं की काय आहे मल्लखांब, मग ड्रॉइंग करून दाखवा किंवा एक्सप्लेन करा. वुडन पोल असतो, त्याच्यावर माणसं चढतात, योगा करतात. सो ही एक खंत मनात होती की एक दिवस असा यावा की मल्लखांब एक्सप्लेन करायला लागू नये, की मल्लखांब म्हटल्यावर लोकांना स्पोर्ट्स काय आहे हे पटकन कळलं पाहिजे. सो मल्लखांब हे जगातलं पहिलं YouTube चॅनल आहे
जिथे तुम्ही मलखांब शिकू शकता. आम्ही छोटे छोटे ट्युटोरियल्स टाकतो, प्रत्येक एलिमेंट कसा करायचा, त्याला हेल्प कशी द्यायची, आणि ते ट्युटोरियल्स युट्यूबवर अपलोड केले जातात. त्यावर तुम्ही मलखांब शिकू शकता. काही काही राज्य आहेत जिथे मलखांब शिकवायला महिला कोच नाही आहेत. सो अशा राज्यांना ह्या गोष्टीचा इतका उपयोग झाला, तिथे ते मुलं आमचं युट्यूब चॅनल बघून मलखांब शिकू लागली, आणि नुसती शिकू नाही लागली, ते नॅशनल्सला येऊन पार्टिसिपेट करायला लागली. प्लस काही असे इव्हन महाराष्ट्रातले पण काही असे जिल्हे आहेत जिथे मलखांब शिकवायला महिला कोच नाही आहेत. सो त्या ठिकाणी पण आमचं युट्यूब चॅनल पोहोचलं. तिकडचे कोचेस आहेत ते जायचे, युट्यूब चॅनल बघायचे, नोट्स काढायचे, परत येऊन मुलांना शिकवायचे, आणि हे सगळे अनुभव त्यांनी स्वतःहून आम्हाला येऊन सांगितले. सो ही खूप मोठी अचीवमेंट होती आमच्यासाठी. आता पूर्ण जगभर मलखांब पाहिला जातो. आम्हाला जगभरातून मेसेजेस येतात की हा एलिमेंट शिकवा, आम्हाला रोप पाठवाल का, आम्हाला बोल पाठवाल का, आम्ही तुमचे युट्यूब चॅनल बघून मलखांब शिकतोय. सो आता जर कोणी विचारलं मलखांब काय आहे, तर पहिला मलखांबला टाईप करून पटापट दाखवता येतं की हे मलखांब आहे, ह्याला मलखांब म्हणतात. ही झाली एक मलखांब लवची बाजू, मलखांब लव युट्यूब चॅनल. दुसरं, मलखांब लव आमचे पूर्ण मुंबईत 5 सेंटर्स चालतात. बऱ्याचशा 4 वर्षापासून आमच्याकडे मुलं शिकायला येतात. आतापर्यंत मी आणि आशिष दोघांनी मिळून 500च्या वर मुलांना शिकवलंय. आता इथे जे ट्रॅकसूट घालून मुलं पाहतायत ते आमचे सगळे सीट्स नॅशनल प्लेयर्स आहेत. स्पेशली तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेत. आता आमची मुलं नॅशनल गेम्स मध्ये पार्टिसिपेट करतायत, नॅशनल लेवलला खेळतायत. अजून छोटी छोटी मुलं आहेत जी स्टेट्स लेवलला खूप सुंदर परफॉर्मन्स करतायत. सो हा एक छोटीशी मलखांब लवची जर्नी. थँक्यू. नमस्कार, मी वैष्णवी घोडके. मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ येथून माझी ड्रामातली डिग्री पूर्ण केली. खरं तर मी शाळेत असल्यापासून रोप मल्लखांब करायचे, पण या मधल्या काळामध्ये जसं सिनेमा आणि मालिकांचं शेड्यूल सुरू झालं तसं मला याकडे पूर्ण लक्ष देता आलं नाही, आणि मल्लखांब लवच्या ह्याच्याने मला पुन्हा एकदा माझी रोप आणि मल्लखांबची प्रॅक्टिस सुरू करता आली. खरं तर मी जेव्हा नाटक करत होते किंवा थिएटरचं शिक्षण घेत होते तेव्हा आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी शरीराकडे लक्ष द्यावं लागतं, आवाजाकडे लक्ष द्यावं लागतं. तर शरीराकडे लक्ष देण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या युद्धकला शिकवल्या जायच्या, जसं की कलरी पयट असेल, थांबता असेल, छाऊ असेल. त्याचं बेसिक शिक्षण आम्हाला तिथे दिलं जायचं. तर मला एक गोष्ट अशी वाटते की मी शाळेत असताना रोप मल्लखांब केला, त्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, म्हणून मला त्या गोष्टी करताना थोडं सोपं गेलं. आणि अजून एक गोष्ट अशी वाटली त्या गोष्टी करताना की आपल्या मराठी मातीतला खेळ आहे रोप मल्लखांब सारखा, तर ह्याचं प्रशिक्षण खरं तर थिएटरमध्येही त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मी माझ्या 1-2 परफॉर्मन्समध्ये रोप मल्लखांब इन्क्लूड करण्याचाही प्रयत्न केला की ज्यातून मला माझ्या दोन्ही आवडी जपता आल्या. तर ह्या गोष्टी मला वाटतात की मराठी खेळ आहे, महाराष्ट्राचा खेळ आहे, तर मग मराठी कलाकारांनीच सपोर्ट करायला हवं, त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. जसं श्रीराम लागू त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात की एका नटाने ॲथलीट असायला हवं, कारण की नटाच्या आवाजापासून शरीरापर्यंत सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. थिएटरमध्ये परफॉर्मन्स करताना असेल, कॅमेरामध्ये असेल, तर या गोष्टींचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर त्याचं अजून मल्लखांबला थोडं प्रोत्साहन मिळालं तर कदाचित थिएटरच्या अभ्यासक्रमातही याचा चांगला उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी निधी राणे. मी मल्लखांब हा खेळ गेली 12 ते 13 वर्ष खेळते. माझे कोच आशिष देवल आणि संचिता देवल यांच्याखाली 12-13 वर्ष झाली मी स्टेट नॅशनल्स खेळते. आणि आत्तापर्यंतचा प्रवास मी थोडक्यात सांगेन की मल्लखांब जो आम्ही 12-13 वर्षापूर्वी बघितला आहे आणि जो आम्ही आत्ता बघतोय त्याच्यात खूप मोठा बदल झाला आहे. मेनली फॅसिलिटीज आम्हाला खूप जास्त मिळायला लागल्यात. जेव्हा आम्ही कॉम्पिटिशनला जातो, इक्विपमेंट्स ह्याच्यात खूप चेंजेस झाले आहेत आणि त्याचा आम्हाला बेनिफिट फक्त खेळापुरता नाही तर आम्हाला अभ्यासामध्ये आणि करिअर, आमच्या जॉब्समध्ये पण खूप झाला आहे. अँड ह्याचं म्हणजे ह्या मागे सगळं माझ्या कोचचा
त्यांच्यामुळे आज मला हे एवढं सगळं करता आलंय आणि मला करिअरमध्ये एवढं पुढे जाता आलंय. मला जॉबसाठी पण त्यांनीच खूप प्रोत्साहन केले की मल्लखांबद्दल तू बोल, ह्याचा उपयोग कर आणि तुम्हाला खरंच पुरेपूर झालाय. थँक्यू. खरं म्हणजे गेले काही वर्ष मी चळवळीमध्ये आहे आणि अनेक प्रश्नांच्या वरती लोकांच्या चर्चा वगैरे सुद्धा अटेंड केलेल्या आहे. पण जी अतिशय वेगळ्या प्रकारची चर्चा आज माझ्यासमोर होती आणि मला खरं तर कारण कळालंच नाही की या चर्चेमध्ये मला कशासाठी बोलावले. कारण मी काय खेळाडू म्हणून प्रसिद्ध नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मला काय माहिती असेल वगैरे असे काही नाही. मी फक्त एवढीच एक अशी समजूत करून घेतली की बाबा ठीक आहे, त्यांना आपल्याकडूनही काही मदत हवी असेल किंवा आपल्याकडून काही विचार ऐकायचे असतील म्हणून या ठिकाणी बोलवले. मल्लखांब या विषयावरती जी चर्चा चाललेली आहे, आपण मुंबईचे लोक आहोत, मुंबईमध्ये वावरणारे राहणारे लोक आहोत. मूळ आपलं गाव कुठलंही असू शकतं. मुंबईमध्ये मला तरी स्वतःला फार मल्लखांबाची काही कुठं दिसली नाही, अवस्था अशी काही दिसली नाही. अनेक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत की ज्यांनी काही उभं केलेलं आहे. त्याच्यात कदाचित असू देखील शकेल, पण मला काही अशी दिसली नाही. आणि बाकी एक आहे की पुण्यासारख्या ठिकाणी माझं शिक्षण वगैरे सगळं पुण्याला झालेलं आहे. पुण्यामध्ये मल्लखांबाची चर्चा आहे चांगल्या प्रकारे. म्हणजे अनेक ठिकाणी सार्वजनिक संघटनेनं एक मल्लखांब वगैरे असा उभा केलेला असतो. आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला थोडासा प्रयत्न केला, पण काय ते 1-2 फुटाच्या पेक्षा जास्त वर काय आम्ही जाऊ शकलो नाही. त्यामुळे त्या भानगडीत पडलो नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अनेक अतिशय, आता ज्या मुलींनी सांगितलं त्या मुली तर आहेतच, परंतु मल्लखांबावरती आपल्या शरीराला संपूर्ण व्यायाम देण्याची जी एक त्यांची संकल्पना आहे, त्यांची जी पद्धत आहे, ती खरोखरच अतिशय चांगली अशी पद्धत आहे आणि तिचा विकास व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाद नाही. मला हे आता पहिल्यांदाच समजलं की मुंबईमध्ये सरकार पातळीवरती मल्लखांब याला काय मान्यता नाही आहे, हे मला पहिल्यांदाच समजलं. हा विषय जर आमच्या पुढ्यात आला असता तर आम्ही कधीच तो अंमलात आणला असता आणि मल्लखांबाला देखील त्या ठिकाणी परवा. कारण मल्लखांब वेगळा तसा काही नाही, ते तुमच्या शरीराला जेवढं काय त्या ठिकाणी वळण देता येतं किंवा जे काही त्या शरीरातून व्यक्त करता येतं ते करण्याची ती एक कला आहे आणि ती कला पुरुष आणि स्त्री या दोघांच्याही बाबतीमध्ये आहे. दोघांनाही त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकतो. तर त्यामुळं महाराष्ट्र शासनाकडे हा खेळ म्हणून नव्हता हे मला आज समजलेलं आहे. मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की मला जसं शक्य होईल हा तेच ना, म्हणजे शासकीय खेळ असा हा नाहीये ना, विषय दर्जा नाहीये. तेच ना, म्हणजे जी काय त्याच्यामध्ये अडचण असेल, तुम्ही त्या खेळाशी संबंधित असलेले लोक आहात, तुम्ही आमच्या लक्षात आणून घ्या. आम्ही निश्चितच त्याला शासनापुढे घेऊन जाऊन हा विषय आपण आपल्या बाजूने कसा सोडवता येईल याचा हमखास प्रयत्न करू, याच्याबद्दल वाद नाही. आणि मला खात्री आहे की फडणवीसांच्या समोर जर हा विषय गेला तर त्यांच्या देखील एक प्रकारे आवडीचे हे सगळे विषय आहेत, ते निश्चितच याच्यामध्ये लक्ष घालतील आणि आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करतील असं मला वाटतं. तर प्राथमिक शिक्षण आता याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे ते सगळं तपासून बघावं लागेल की जिल्हानिहाय अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र, ज्या वेगवेगळ्या काही खेळाचे जे प्रकार आहेत, कबड्डी म्हणा किंवा हॉकी वगैरे असे जे काही प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये ज्या संस्था संघटना असतात त्या संघटना त्याचा एक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतात आणि अशा प्रकारे जर संघटना असतील तर त्याचा मुलांना देखील चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जिल्हानिहाय सुद्धा अशा प्रकारे कसं काय करता येईल याचा देखील एक विचार निश्चितपणे होऊ शकेल असं मला वाटतं.
की जो सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो मल्लखांब विकास निधीच्या संदर्भातला आहे. कारण का की हा एक अतिशय चांगला गेम आहे, याच्यामध्ये शंका नाहीये किंवा ते मी सांगायची गरज नाहीये. पण इतर देखील जे काही गुण आहेत, आता थोडस कशी अडचण होत चाललेली आहे, मी माझ्या अनुभवातून सांगतो की आम्ही ज्या वेळेला लहानपणी मुलं होतो, आम्ही मुलं आपले खेळामध्ये पण वेळ घालवायचो, सगळंच करायचो. आता असं झालेलं आहे की शिक्षणाचा व्याप एवढा वाढलेला आहे की मुलांना घरी देखील काही आपल्या आई वडिलांशी नीट बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे. उशिरा घरी येणं किंवा वेळेवर घरी येणं असा जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये सगळे अडकलेले आहे. आणि मुलांचं आणि मुलींचं यांच्या आता रिलेशनशिप मध्ये सुद्धा तसं काही फार ऑब्जेक्शनेबल असं काहीच राहिलेलं नाहीये ना, की पूर्वी जसं आमच्या वेळेला मुलं एका बाजूला खेळायची आणि मुली दुसऱ्या बाजूला खेळायच्या. पण आता तसंही काही राहिलेलं नाहीये. एकमेकांशी त्यांचा चांगला सामायिक असा एक वावर त्यांचा सुरुवात झालेला आहे. अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर याला एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. आणि जर सरकारच्या डोक्यातून मल्लखांब हा विषय जर गेला असेल तर आपण तो आणून घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू. मी हेच म्हणेन की मल्लखांब हा खेळ नसून आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा आहे. हा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे. तर ह्याला जोपासणं हे तेवढेच आपली जबाबदारी आहे. तर मल्ल म्हणजे योद्धा आणि खांब म्हणजे खांब. तर त्या खांबावरती एक योद्धा तयार होतोय. तर त्या योद्ध्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. जसं आता मातेकर साहेबांनी सांगितलं आपल्याला की हा खेळ जोपासला पाहिजे. आणि हा आपल्या मातीतला खेळ आहे. तो साता समुद्रा पलीकडे गेलेला आहे. पण त्याला आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आपल्या राज्यस्तरीय खेळाचा त्याला दर्जा दिला पाहिजे. जसं आज आशिष आणि संचिता यांनी जो उपक्रम राबवला आहे त्यांचं मी खरंच कौतुक करेन की खूप म्हणतात ना, शून्यातून त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. त्यांना फार कमी सपोर्ट मिळालाय, बरोबर ना आशिष? पण असं म्हणावं तेवढं त्यांना सपोर्ट मिळालेला नाही आहे. जसं आता संचिता सांगत होती की मल्लखांब लोकांपर्यंत पोहोचवला युट्यूब माध्यमातून. आज युट्यूबचे तुम्ही चॅनल बघाल तर कुकिंगचे चॅनल बघाल, ट्रॅव्हलिंगचे चॅनल बघाल, म्हणजे हजारोंच्या ह्याच्यात आहेत नंबर्समध्ये. पण मल्लखांब सारखा हा जो आपला पूर्वजांनी आपल्याला दिलेला जो वारसा आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे, आज त्याचं चॅनल फक्त एक आहे, मल्लखांब लव म्हणून. आणि खरंच त्यांचं अभिनंदन करेन याच्यासाठी की ह्या खेळाला त्यांनी साता समुद्र पलीकडे पण पोहोचवलेला आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत राज्य शासनाच्या मार्फत की बाबा ह्या खेळाला राज्यस्तरीय खेळ म्हणून त्यांनी घोषित करावा, तर नक्कीच मी त्यांना पाठिंबा देईन ह्याच्यासाठी की ह्या आपल्या मातीतल्या खेळाला त्यांनी राज्यस्तरीय खेळ म्हणून डिक्लेअर केला पाहिजे. प्लस मी हेही सांगेन BMCच्या माध्यमातून की असं आम्ही तिथे आता महापौरांना सुद्धा निवेदन देणार आहोत की ज्या BMC स्कूल आहेत त्या स्कूल्समध्ये सुद्धा हा खेळ आहे जो आपला PT पिरियड आहे त्याच्यामध्ये एक अर्धा तास तरी मल्लखांबचा त्यांनी हा तास चालवला पाहिजे. कारण का हा एक खेळ आहे जो म्हणतात की केसापासून ते अंगठ्यापर्यंत म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण आपला हा ह्याच्यामध्ये एक्सरसाइज होते. तर प्रत्येक शाळेमध्ये असे मल्लखांबचे खांब लागले पाहिजेत. ऍटलिस्ट अर्धा तास तरी असा हा खेळ खेळून घेतला पाहिजे मुलांकडून, जेणेकरून ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटी आहेत त्यांच्या त्या पूर्ण त्या अर्ध्या तासामध्ये पूर्ण होतील. तर आम्ही असं महापौरांना सुद्धा निवेदन देणार आहोत आणि राज्य शासनालाही निवेदन देणार आहोत. जसा MP राज्याने दिलेला आहे राज्यस्तरीय खेळ म्हणून, तर तसं आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा त्याला राज्यस्तरीय खेळ म्हणून घोषित करावा. तर हेच निवेदन करते तुमच्या माध्यमातून. सो मला असं वाटतं की तुम्ही फक्त आता आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन आलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये तेवढंच बोलून आपण आपले विचार फक्त तेवढ्या पुरतीच मर्यादित न राहता हा पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा मल्लखांबाच्या खेळाचा काही सदर चालू करता येईल का, किंवा त्याचे राईटअप्स आपल्याला कंटिन्युटीमध्ये घेऊन जाता येईल का, ज्याने मॅक्सिमम प्रचार प्रसार हा व्हावा. आता शासनाच्या दृष्टिकोनातून त्यांना खूपच म्हणजे आपण बऱ्याच पद्धतीने आपण काही प्रपोजल दिलेत किंवा काही दिलेत, पण ते
आम्ही आमची संस्था किंवा संघटना जितपत प्रचार प्रसार आपण मॅक्सिमम करतो तर आपण करण्याचा प्रयत्न आपण डेफिनेटली करतो, पण हा नुसता एक संघटना किंवा एका संस्थेने हा विषय सॉर्ट आउट होण्यासारखा नाही. आज मुंबई सिटीमध्ये 10 ते 15 संस्था आहेत ज्या आपण मल्लखांब संस्था आहेत आणि उपनगरमध्ये जवळजवळ 70 ते 60 ते 70 संघटना आपल्या कार्यरत आहेत आजच्या तारखेला मल्लखांबसाठी. पण जसा ज्या पद्धतीने तो प्रचार प्रसार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो होत नाहीये. आपला हा मातीचा खेळ आहे, मातीची निगडीत आहे, जुना खेळ आहे हा. तर मला असं तुम्हाला एक सगळ्या पत्रकार बांधवांना एक माझं एक हे आहे की हा विचार तुम्ही तुमच्या पद्धतीने हा पेपर प्रसार माध्यमातून जरा एकदम स्ट्रॉंगली मांडावा की ज्यांनी याची दखल शासनामध्ये त्या लेवलवरती घ्यायला. कारण आज स्पोर्ट्स विभाग आहे, सगळं आहे, पण आज म्हणजे मी तर आता असं म्हणेन की आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस आहे, पण शासनाकडनं आजही त्याच्यावरती कुठेही काही उल्लेख नाही किंवा त्यांनी दखलही घेतलेली नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठाच हा म्हणजे विषय तसा मोठा आहे, पण त्यांच्यात दखलच घेतलेली नाही. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की तुम्ही प्रचार माध्यमात हा विषय तेवढाच स्ट्रॉंगली तुम्ही मांडायला हवा. आज मुंबई उपनगरमध्ये 80 संस्था आहेत, अगदी दहिसर ते चेंबूर पर्यंत प्रत्येक स्टेशनला आमच्या 2-2, 3-3 संस्था आहेत की जिथे मल्लखांब कार्यरत आहे, मल्लखांब खेळला जातो. आज मल्लखांब सुरू करायचं असेल तर त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं कॉस्टली आहे, त्याला जागा कमी लागते, अगदी मैदानच पाहिजे. आता आमच्याकडे मैदानाची अवेलेबिलिटी काही ठिकाणी नसेल तर आम्ही इंडोर हॉलमध्ये करतो, शाळेचे हॉल्स असतात. आता आम्हाला जे सहकार्य करणारी शाळा आहे भीमानगर एज्युकेशन सोसायटी, ही एक मराठी माध्यमाची शाळा आहे. मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे त्यांनी तो खेळ आनंदाने आणि आवडीने जोपासला. असंच आमचे जेवढे, तर मी माझ्यापुरतं सांगू शकतो की आमचे जेवढे 5ही क्लास चालतात ते आमचे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये चालतात. सुविद्या प्रसारक संघ म्हणून बोरिवलीच्या आमच्या 4 शाळा आहेत, भीमानगर एज्युकेशन सोसायटी आहे आणि त्या मराठी माध्यमाच्या शाळांनी तो खेळ खूप चांगल्या पद्धतीने जोपासला. आम्हाला त्यांच्याकडे जर मैदान अवेलेबल नसेल तर त्यांनी शाळेचे हॉल अवेलेबल करून दिले, त्याच्यामुळे आम्ही तिथे मैदान नसेल तरी पण आम्ही हॉलमध्ये शिकवतो. आमच्याकडे प्रशिक्षकांची स्ट्रेंथ आहे. फक्त काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चर हा एक थोडासा कळीचा मुद्दा होतो की चांगलं क्रीडा साहित्य मुलाला मिळालं पाहिजे, सेफ्टी ओरिएंटेड. ते आम्हाला आता आमच्या शाळांचा सहभाग आणि शाळांची दालत चांगली असल्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूचा सपोर्ट आहे. सो ह्याच्या अशा पद्धतीने जर आपण गेलो तर याही शाळांमध्ये, शाळा म्हणा किंवा जे काही छोटे आता कॉम्प्लेक्समध्ये मल्लखांब चालू करणं कठीण आहे, पण जिथे शाळा आहे प्रत्येक शाळेला काही ना काही असेल तर छोटीशी मैदान असतं किंवा छोटीशी जागा असते की तिथे त्यांच्या बेसिक ऍक्टिव्हिटीज ते चालवतात, क्रीडा ऍक्टिव्हिटीज. सो त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टींचा समावेश जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याच्यासाठी प्रसार प्रयत्न करू. तर आमचे दरवर्षी पूर्ण वर्षभर कार्यक्रम निगडीत चालू असतात, कारण का मुलांच्या आंतरशालेय स्पर्धा होतात, त्याच्यानंतर नॅशनल गेम्स होतात, खेलो इंडिया इव्हेंट्स होतात, त्यानंतर आम्ही मुलांचे प्रशिक्षण वर्ग चालवतो, पंचांच्या कार्यशाळा होतात. असे उपक्रम हे स्लॉट मध्ये चालू असतात. फक्त ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार आणि त्याला जी प्रसिद्धी मिळावी ह्याच्यासाठी ही आमची धडपड आहे की ह्या सगळ्या उपक्रमांना जेवढा जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी मिळेल तेवढा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्फत जे पीई शिक्षकांचं शिबिर होतं, त्या पीई शिक्षकांच्या शिबिरामध्ये देखील आम्ही मल्लखांब या खेळाबद्दल त्यांच्यासाठी जाऊन लेक्चर म्हणा त्यांना माहिती देतो. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये जे BPEd हे जे कोर्स चालतात विद्यापीठाच्या अंतर्गत, तर त्याच्यामध्ये त्यांनी करिक्युलम मध्येच त्यांच्या मल्लखांब हा समावेश करून घेतलेला आहे. कारण मी स्वतः BPEd डिग्री होल्डर, त्याच्यामुळे मला माझ्या करिक्युलम मध्ये मल्लखांब होता. सो अशा पद्धतीने इयरली कार्यक्रम मल्लखांबचे रेग्युलर चालू असतात. फक्त थोडासा प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी ह्याच्यामध्येची आमची ही धडपड आहे की तो जास्तीत जास्त त्याला. निश्चितच आमची अशी एक संकल्पना आहे की मल्लखांब प्रीमियर लीग देखील सुरू करावं. त्यासाठी त्याची एक संरचना तयार करण्याचं काम सुरू आहे, कारण का त्याला टेक्निकॅलिटी मध्ये आपल्याला तो सगळ्यांना समजवता आला पाहिजे. आज मल्लखांब हा खेळ नॉर्मली लोकांना बघायला गेलं तर तो खूप आकर्षक खेळ आहे. आज तुम्ही प्रत्येकाने मल्लखांब बघितलाय, पण मल्लखांबाचं गुणगान कसं केलं जातं, त्याचे टेक्निकल पॉइंट्स कसे आहेत
आणि ते जेव्हा आपण पब्लिक ओरिएंटेड किंवा कमर्शियल इव्हेंट म्हणून करतो तर ते थोडंसं पब्लिक ओरिएंटेड लोकांनाही कळलं पाहिजे की हा प्रकार त्याने केला तर त्याला गुणदान काय काय पॉईंट्स कसे दिले जातात. म्हणजे खो खो मध्ये किंवा कबड्डीमध्ये बोनस पडला किंवा हात लागला तर आउट आहे किंवा काही, किंवा आपण क्रिकेटमध्ये म्हणतो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तर ती 4-6, ते हे जनरलाइज कॉमन पब्लिकला पण कळतं. पण मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स हे किंवा हे असे जे टेक्निकल खेळ आहेत की त्याच्यामधलं जे स्पेसिफिक तांत्रिक नॉलेज आहे हे सगळ्यांना सर्वसमावेशक अगदी ते पॉईंट टू पॉईंट सांगणं हे कठीण आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे की ज्याच्यामुळे ते लोकाभिमुख होईल. लोकाभिमुख झाल्यामुळे त्याला एक स्वरूप चांगले प्रयत्न सुरू आहे त्याच्यावर. 15 जूनला भीमानगर एज्युकेशन सोसायटी बोरिवली येथे संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेमध्ये मराठी कलावंत आम्ही तिथे आमंत्रित केलेले आहेत, ज्यामध्ये भाग्यश्री मिलिंद जी फिल्मफेअर अवॉर्ड विनर आहे, त्याच्यानंतर ओंकार भोजने, सानिका आनंदी गोपाळ मधली हिरोईन भाग्यश्री मिलिंद, ओंकार भोजने हास्य कलावंत जो कॉमेडियन आहे, विविध आता चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील काम करतोय, त्याचबरोबर सानिका कशीकर आहे, प्रथमेश परब हे देखील आले तर येणार आहेत. वैष्णवीच्या माध्यमातून अजून एक तिचे सिने कलाकार आणि मालिकांमधले कलाकार येणार आहेत. आणि ह्या आमच्या कार्यक्रमाला आमच्या ह्या सगळ्या कलावंतांचं अभिनंदन करण्यासाठी आणि आमच्या सगळ्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी इथे केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांचं तिथे आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या कार्यक्रमाला लाभणार आहे. फक्त त्यांची यायची वेळ जी असेल ती आम्हाला 1-2 दिवस अगोदर समजेल, त्यानंतर जे असेल तसं तुमच्यापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं पोहोचवू. तर अशा पद्धतीचं स्वरूप आणि मग ती सगळी कलाकार मंडळी मलखांब करण्याचा प्रयत्न करतील आणि मग ते खेळाडूंना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक आवाहन करतील की जास्तीत जास्त पालकांनी मुलांना खेळामध्ये आपापल्या या जोडून घ्या. आणि प्राथमिक शिक्षण, कारण मल्लखांब हा थोडासा फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असलेला खेळ आहे. त्याच्यामुळे लहान वयामध्ये जेवढी मुलं तो खेळ जॉईन करतील तेवढं त्यांना पुढे पिकअप करण्यासाठी त्याचा बेनिफिट होतो. सो प्राथमिक शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी जसे विविध खेळ आपण मुलांना शाळेत शिकवतो त्याचाच एक भाग म्हणून मल्लखांबाचा देखील समावेश करावा. आमच्याकडेच आता जी निधी राणे जी होती ती आता नॅशनल गेम्सची विनर होती. आज आम्ही दोघांनीच आमच्या व्यायामशाळेमध्ये तयार झालेले जवळजवळ 12 राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि जवळजवळ 18 ते 20 हे राज्यस्तरीय खेळाडू आहेत. हे त्या कार्यशाळेमध्ये सहभागी होणारच आहे, कारण कलावंत हे पहिल्यांदा मलखांब करणार आहेत. सो त्यांना थोडंसं गायडन्स करणं, थोडंसं शिकवणं, त्यांना हेल्प देणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक चांगलं प्रात्यक्षिक मल्लखांबाचं हे सादर होणार आहे. ह्या अगोदर देखील आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाला विविध पद्धतीने आम्ही साजरा केलेला आहे. लॉकडाऊन मध्ये देखील अगदी झूम मीटिंग्स मधून आम्ही चर्चासत्र, कार्यशाळा, मुलांना गायडन्स देणे हे आम्ही लॉकडाऊन मध्ये देखील केलेलं आहे. त्यानंतर 1 वर्ष आम्ही विशेष करून वृक्षारोपण केलं आणि मल्लखांब हा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. सो आम्ही जास्तीत जास्त सगळ्यांना आवाहन केलं की प्रत्येकाने कमीत कमी एक तरी सागाचं झाड वृक्षारोपण करावं आणि आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातनं खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. त्याचबरोबर आम्ही 1 वर्ष चित्रकला स्पर्धा, मल्लखांबातल्या जे राष्ट्रीय खेळाडू आहेत, आज खेळाडू जेवढा महत्वाचा आहे तेवढंच त्या खेळाडूंना पाठवणारे त्यांचे पालकही महत्वाचे आहेत. सो 1 वर्ष आम्ही पालकांचा गुणगौरव सोहळा घेतला की जे विजेते खेळाडू आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीतून मल्लखांब दिन दरवर्षी साजरा आम्ही करतोय. ह्या वर्षीची हे आमची कलाकारांना एकत्रित घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत मलखांब पोहोचवण्याची ही या वर्षीची संकल्पना. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.